चला मॅचला सुरुवात करूया आपण. नेक्स्ट मॅच आपण एका बाजूला आपण पाहायला गेलं तर श्री विठलाई देवी स्पोर्ट्स कडवे आणि त्यांच्या विरोधात अंबाई देवी क्रिकेट क्लब अंबाईवाडी या दोन संघांमधली ही लढत पाहायला मिळते. एका बाजूला टॉस जिंकून कडवे संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, आमंत्रित केलाय अर्थातच अंबाईवाडी संघाला बॅटिंगसाठी. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये अनिल आणि मयूर सेकंड एंडला पाहायला मिळतोय. मयूर नॉर्थ सेकंड एंडला, अनिल आणि गोलंदाजीसाठी मात्र सचिन. पहिलं षटक P1चा हाताळण्यासाठी पंचाचा ग्रीन सिग्नल येईल, मॅचला सुरुवात होईल. मॅच ऑन गेम ऑन. पहिला बॉल सचिन यांचा टाकण्यासाठी सज्ज होतोय मयूर साडे. मॅचला होईल सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल अगदी बॅटची कडा लागली आहे. पहिल्या बॉलवरती गोल्डन डकचा शिकार ठरतोय मयूर. मागील मॅच मध्ये वादळी खेळी राहिली, या मॅच मध्ये काही करता आलं नाहीये. 440 वोल्टचा धक्का लागतोय टीम अंबाईवाडी संघाला. मयूर बॅक टू दी डगआउट. नवीन बॅटर्स इनेट नंबर 3 मध्ये दाखल होत असताना सचिन येत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती सचिनने मयूरची विकेट घेतली, एक मोठा अडथळा दूर केलाय आपल्या संघासाठी. चांगली खेळी मागील मॅच मध्ये राहिली होती मयूरची, परंतु या मॅच मध्ये काही करता आलं नाहीये. सचिन अगदी प्रभावित केलंय. पहिल्या बॉलवरती गोल्डन डकचा शिकार ठरला मयूर. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त करत असताना गोलंदाज P1चं पहिलं षटक हाताळतोय सचिन. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सचिन साठी. सचिन टू सचिन. फ्लिप करण्याचा प्रयत्न होता, शरीरापासून दूर ठेवलाय. पंचाचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी एक धाव फलकावरती ऍड होईल. अवंतर धावसंख्येने मात्र टीमचं खातं अकाउंट श्री गणेशा होईल. व्हाईट बॉल आला, एक धाव फलकावरती जरूर लागते. अर्थातच टीम अंबाईवाडी क्रिकेट क्लब अंबाईवाडी या संघाची दोन तुल्यबळ संघातली लढत आपल्याला पाहायला अनुभवायला मिळेल. आखूट टप्प्याचा बॉल, दिशा द्यायची होती, गती परिवर्तन पाहायला मिळालं. धीम्या गतीने टाकलेला हा बॉल डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा हाताळत असताना हा गोलंदाज सचिनला मात्र आपण पाहतोय. दोन्ही संघांना इम्पॉर्टंट मॅच आहे, कारण या मॅच मधून जो जिंकणार तो मात्र पुढील मॅच साठी मात्र क्वालिफाय होईल. मोठ्या फटक्यासाठी गेले, हुक केलाय बॉलला आणि तिथे धावा बुक करत असताना मिळतील त्या धावा. अंपायरचा इशारा काय येतोय हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. आणि 6 धावा तिथे बुक करत असताना अर्थातच सचिन यांच्या बॅटमधून एक मोठा तडाखा येतोय. विठलाई देवी चषक षटकार 6 धावा. 6 धावा येत आहेत. धाव फलक मात्र पुढे सरसवेल, जाऊन पोहोचेल 7 या अंकावरती. चांगली मॅच रंगत असताना आणि चांगलं आयोजन आज खऱ्या अर्थाने श्री विठलाई देवी स्पोर्ट्स कडवेच्या वतीने आयोजक टीम आपण जर पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना यावेळेस देखील फटका फसलाय. बॉल हवेत आहे, बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक. कॅच ड्रॉप झाली आहे, परंतु इथे मात्र पाहायला गेलं तर एका धावेचा प्रयत्न यशस्वी होताना मात्र पाहायला मिळेल. एक धाव घेतली आहे. टीमची धावसंख्या 8, लॉस ऑफ दी 1 विकेट. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय आणि अजूनही 2 बॉल शिल्लक असताना मात्र पाहायला मिळत आहेत. जरा सरका थोडं. यावेळेस देखील उडवण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. आता मात्र चुकी होत नाहीये क्षेत्ररक्षकाकडनं. गोलंदाजाला मिळते क्षेत्ररक्षकाची साथ, एक मदतीचा हात. फलंदाज बाद. बॅक टू दी डगआउट जावं लागेल. माघारी अनिल. आठ धावा धाव फलकावरती लागत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. लॉस ऑफ दी 2 विकेट. 8 धावा. शेवटचा बॉल पहिल्या षटकाचा. P1च्या षटकामधलं शेवटचा बॉल. सचिन यांचा 2 विकेट मात्र माघारी धाडत असताना मात्र सचिन यांनी मात्र चांगली गोलंदाजी केली. कारण ज्यावेळी टॉस झाला होता गोलंदाजीमध्ये आपण कॅप्टननी सांगितलं होतं की आम्ही जास्तीत जास्त धावांवरती रोख ठेवण्याचा प्रयत्न असेल आणि तेच गोलंदाज करत असताना मात्र पाहायला मिळतो. यावेळेस देखील पायावरती बॉल आदळलाय.
शेवटचा बॉल अगदी डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. पहिलं षटक इथे समाप्त होतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या अंबाईवाडी संघ मात्र जाऊन पोहोचतोय 8, लॉस ऑफ दी 2 विकेट. संदीप यांना मात्र प्लेअर ऑफ द मॅचचा आपण किताब देऊया. आयोजक टीम शंकर साहेबांना विनंती करेन. शंकर साहेब आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅचचा किताब सँडीला द्यायचा आहे. प्लेअर ऑफ द मॅचचा किताब गोलंदाजीसाठी मात्र दुसरं षटक मात्र घेऊन सज्ज होतोय मंगेश. सेकंड एंडला सचिन. आखूट टप्प्याचा बॉल दिशा दिलीये. बदलते गोलंदाजाची दशा. इथे मिड विकेटला क्षेत्ररक्षक टिपला जातोय झेल. फलंदाज बाद. सचिन बॅक टू दी डगआउट. मोठ्या फटक्यासाठी गेले होते. फटका फसलाय. बॉल हवेत आहे. विकेट किपर बॉलच्या खाली. आणखीन एक मोठा धक्का. जावं लागेल माघारी. बॅक टू दी डगआउट. फलंदाज बाद रोहित. नवीन बॅटर नितीन आलाय. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पकडला जाईल झेल. आणखीन एक फलंदाज बाद. बॅक टू दी डगआउट. आणि एकदा जोरदार टाळ्याने हॅट्रिक घेतलीये मंगेशने. या स्पर्धेतली हॅट्रिक मंगेश नावावरती करतोय. पहिली हॅट्रिक श्री विठलाई देवी चषक 2025 मध्ये मंगेश पाटील आपल्या नावावरती केली आहे हॅट्रिक. राहुल आलाय. पुढील बॅटर मैदानाच्या आतमध्ये. टीमची धावसंख्या 8ला 5. कुठेतरी अवघड स्थितीमध्ये मात्र टीम अंबाईवाडी संघ मात्र पाहायला मिळतोय. चला दादा घ्या स्पीडअप मंगेश दादा, कारण आयोजन तुमचंच आहे. अजून पुढचा पूर्ण लॉट्स बाकी आहे आपला. घड्याळामध्ये आपण जर पाहायला गेलं तर 1 वाजत आलेत. दोन वाजलेत. घड्याळ माझं थोडं पाठीमागे. एक धाव आली आहे जरूर. माझं एकच मागे आहे बघ. सेल संपत आला वाटतं माझा. 2 वाजलेत.
मोठ्या फटक्यासाठी गेलेत, बॉल हवेत आहे, बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक, आणखीन एक विकेटचं पतन. 4 विकेट आत्ताच्या षटकामध्ये मंगेश पाटील आपल्या नावावरती करतोय. व्हॉट अ मॅच. 5 बॉलचा खेळ झालाय, शेवटचा बॉल शिल्लक आहे. आतापर्यंत 4 विकेट मंगेश पाटीलने घेतलेत. पहिल्या षटकामध्ये सचिन यांनी 2 मोठे झटके दिले, मंगेशने एक हॅट्रिक घेतली आणि आणखीन एक विकेट प्राप्त करत असताना धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त एक. काय गोलंदाजी राहिली आहे कडबे संघाकडनं. गोलंदाज मंगेश पाटील. खोदून काढ, यॉर्करचा प्रयत्न, बुंद्यात टाकलाय, काठी काढले. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. दांडी केली गोल, फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. 5वी विकेट मंगेश पाटील आपल्या नावावरती करतोय. उत्कृष्ट गोलंदाजाच्या रेस मध्ये सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर काही हरकत नाहीये मंगेश पाटीलकडे. अगदी अव्वल दर्जाचा गोलंदाज टीम विठलाई देवी स्पोर्ट्स कडवे संघाकडनं पाहायला मिळतोय. दुसरं षटक त्याने हाताळलं, धावा खर्च केल्या, 5 विकेट त्याने प्राप्त केल्या. टीमची धावसंख्या अंबावाडी संघ मात्र जाऊन पोहोचतोय अर्थातच 9-7. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावला. मोठ्या फटक्यासाठी गेलेत, बॉल हवेत आहे, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडण्याचा प्रयत्न, परंतु अगदी बॉल हातातून निसटलाय. 2 धावा या बॉलवरती मात्र येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरसवेल जाऊन पोहोचेल. 11 एकावर एक 11 धावा धावफलकावरती लागतात. नवीन बॅटर संजय आलाय. फ्लिप करण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण जर पाहायला गेलं तर पंचांनी मात्र व्हाईट बॉल घोषित केलाय. श्रेयपासून थोडासा दूर ठेवलाय. लेग स्टिकच्या बाहेर जाणारा हा बॉल पाहायला मिळतोय. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता, उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न, उलटा फुलटा. हा बॉल अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला. 1 धाव घेण्यामध्ये यश प्राप्त झालं. सिंगल आली, सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलं 13 धावसंख्येवरती. तेरा या धावसंख्येवरती धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय. पुढचा बॉल तो मंगेश पाटील. मोठ्या फटक्यासाठी गेले होते, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खालती राहिलाय. चांगला बॉल तिथे हाताळत असताना गोलंदाज अनिल. शेवटचे 2 बॉल शिल्लक. फ्लिप करण्याचा प्रयत्न होता, मोठ्या फटक्यासाठी जरूर गेले होते. बॉल अगदी चाललाय फाईनल एक रिझन मध्ये. अडवण्याचा प्रयत्न तितका चांगला पाहायला मिळाला, परंतु तत्पूर्वी आपण जर पाहायला गेलं तर वेगाने धावा कंप्लीट होत असताना या बॉलवरती 3 धावा कंप्लीट झाल्यात. वाईट प्लस 3 म्हणजे टोटल 4 धावा धावफलकावरती ऍड होतील. 17 धावा धावफलकावरती. आता कोणाला होईल खतरा या बॉलवरती पाहावं लागेल. पुढचा बॉल. ओहो, इथे चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळणारा हा बॉल मात्र पाहायला मिळाला, परंतु अगदी इथे रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद व्हायला लागेल. 17 बघा, शेवटचा बॉल आहे. चला या बॅटर या पटकन या.
शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, एक टप्पा घेत बॉल निघून चाललाय अगदी सीमारेषेच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती मात्र चौकार येत असताना मात्र पाहायला मिळतोय. चौकार आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचेल. अर्थातच टीम अंबाईवाडी संघ 21 या धावसंख्येवरती 21 ऑन स्कोर कार्ड. लक्ष असेल 24 चेंडूमध्ये 22 धावांचं टीम कडवे या संघाला. नेक्स्ट मॅचचा टॉस घेऊयात. नेक्स्ट मॅच एका बाजूला आपण जर पाहायला गेलं तर टीम आहे आई पिसाई स्पोर्ट्स वलंगडेवाडी आणि त्यांच्या सोबत GCC दोंडेवाडी. चला टॉस साठी या. दोंडेवाडी टीम या व्यासपीठावरती या आपण. चला दोंडेवाडी टीम कॅप्टन टॉस साठी यायचं व्यासपीठावरती. मुख्य व्यासपीठावरती लक्ष असेल अर्थातच टीम 24 बॉल 22 करायचे. येणारे 24 चेंडू 22 धावांची गरज टीम कडवे संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. चला मॅचला करूया सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. 3 ओव्हरची मॅच, 3 षटकांची मॅच आहे. 18 बॉलमध्ये 18 बॉल करायचे आहेत 22 धावा. 3 ओव्हरची मॅच आहे ही. 18 चेंडू 22 धावांची गरज. हो इथे फटका बसलाय पहिल्या बॉलवरती. मात्र काय घडलंय? अपील मध्ये उत्साह पाहायला मिळाला परंतु पंचांनी अपील खारिज केली आहे. प्रशांत आणि नॉन स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला गेलं तर विश्वास. पहिलाच बॉल अगदी डॉट बॉल होता परंतु त्यानंतर या बॉलवरती दिशा दिली आहे. मिड विकेटला अगदी चांगला स्टॉप तिथे पाहायला मिळाला. 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात या बॉलवरती. टॉस घ्या ना. काम कॉमेंट्री हे चालू मॅच चालू आहे. टॉस घ्या ना डायरेक्ट. आले ना ते. हो या बॉलवरती चांगला बॉल तिथे हाताळत असताना नेक्स्ट मॅचचा टॉस आपण घेऊयात. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर वलंगडेवाडी आणि त्यांच्या सोबत दोंडेवाडी या 2 टीम मध्ये हा टॉस आपण घेऊयात. मोठ्या फटक्यासाठी गेलेत. अगदी खोदून काढलाय बॉल अलंग द कार्पेट. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. बॉल पर्यंत फेकी केली जाईल. आपण जर पाहायला गेलं तर या बॉलवरती फक्त सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल 3 या कड्यावरती. मोठ्या फटक्यासाठी गेलेत. ऑन साइडला उडवलाय हा बॉल. बॉल थांबत नाहीये. डीप स्क्वेअर लेग रिझनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. वेगाने क्षेत्ररक्षक येत आहेत. बॉल पर्यंत
थांबवण्यासाठी, परंतु आपण जर पाहायला गेलं तर या बॉलवरती तिसरी धाव आणि हा चौथ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झालाय. 4 धावा या बॉलवरती अगदी झापूक झुपूक 4 धावा घेतल्यात. टॉस जिंकलाय दोंडेवाडी संघाने. जीसीसी दोंडेवाडीने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, आमंत्रित केलंय अर्थातच टीम वलंगडेवाडी या संघाला बॅटिंग करण्यासाठी. धीम्या गतीने गती परिवर्तन शरीरापासून दूर ठेवलाय. पंच बळतायत, व्हाईट बॉलचा इशारा देत आहेत. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव धावफलकावरती जरूर ऍड होईल. धावफलकामध्ये भर पडेल, धाव फलक जाऊन पोहोचेल अर्थातच 8 या धावसंख्येवरती. इथे चांगला फटका, बॉल हवेत, एक टप्पा घेत क्षेत्ररक्षक वॉर्ड एफर्ट्स. काय स्टॉप केलाय त्या ठिकाणी मिड विकेटला, चांगला स्टॉप तिथे केलाय. ओव्हरची होते समाप्ती. या बॉलवरती 2 धावा आल्या. टीमची धावसंख्या पहिले षटक समाप्त. टीम कडवे संघ जाऊन पोहोचतोय एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती. नो लॉस, 10 धावा. धावसंख्या कुठेतरी थांबवण्यासाठी एक विकेटचं पतन पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. परंतु आता सचिन आले, इंडियन नंबर 3 मध्ये पाहावं लागेल आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातील का. पुढचा बॉल सचिन यांचा, सचिन साडे मोठ्या फटक्यासाठी जात होते, परंतु अगदी आपण जर पाहायला गेलं तर बीट करून सर्व विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक सचिन आहे. बॅटिंग मध्ये सचिन पाहायला मिळतोय, बॉलिंग मध्ये देखील सचिन पाहायला मिळतोय. आणि आपण जर पाहायला गेलं तर सचिन सचिन या सचिन नावाची हवा आज संपूर्ण देशभरामध्ये पाहायला मिळते. मोठ्या फटक्यासाठी गेले, शफल झाले आणि ते बॉलला उडवलाय. बॉल जाईल लॉंग ऑन सीमारेषा पार. मिळतील धाबा 6. श्री विठलाई देवी चषक येतोय तो षटकार. सतरा धावा धावफलकावरती लागतायत. आठ बॉल मध्ये आता करायचे 5 धावा. सचिन वरती दबाव आहे गोलंदाजी करणाऱ्या. इथे ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, मोठ्या फटक्यासाठी गेले, बॉल हवेत. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय बॉल पर्यंत. एक तेरी एक मेरी, जशास तसं सचिनने सचिनला दिलंय प्रति उत्तर. फलंदाज बाद, सचिन बॅक टू दी डगआउट. 7 बॉल आता करायचे आहेत 5 धाबा. येणारे 7 बॉल आणि 5 धाबांची अजूनही गरज आहे. मॅच चुरशीची राहिली. नॉन सेकंड एंडला प्रशांत अजूनही शांत आहे, त्याची बॅट अजूनही शांत पाहायला मिळते. नॉन सेकंड एंडला
प्रशांत स्ट्राईक मिळत नाहीये. आता येणारी 7 बॉल आणि 5 धाबांची अजूनही गरज आहे. SK आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू 5 ची गरज. पुढचा बॉल सचिन यांचा. SK साठी SK आल्याला आक्रमण आणि हा विजय आलाय तो म्हणजे षटकार. श्री विठलाई देवी चषक षटकार येतोय आणि विजयी षटकार लगावत असताना आल्याला स्वागत केलं. स्वॅग से करेंगे षटकार आणि स्वागत आणि षटकाराने हा सामना पूर्णपणे जिंकलाय. अर्थातच टीम श्री विठलाई देवी स्पोर्ट्स कडवे संघाने. हाडलक बाडलक टीम अंबाईवाडी आणि या मॅचचा हिरो खऱ्या अर्थाने